नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, तर आता आपण चाललो आहोत वर्ध्याच्या जवळपास 8 किलोमीटर लांब असलेल्या पवनार या ठिकाणी। आमचा फॅमिली पॅक सज्ज झाला होता प्रवासासाठी। हा आहे नागपूर तुळजापूर हायवे सोडून आता आपण चाललो आहोत पवनारकडे। या धाम नदीच्या पुलावर मासे पकडताना मच्छीमार आपण बघत आहात। पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे। इथूनच त्यांनी भूदानची चळवळ सुरू केली होती। इथे आल्यावर आपल्याला विविध खाण्याचे स्टॉल पाहायला मिळतात। आपली गाडी पार्क करून आता आपण चाललो आहोत नदीकडे। पावसाळ्यामुळे नदीचा परिसर पूर्ण हिरवगार झालेला होता। ही आहे आचार्य विनोबा भावे यांची समाधी। तसेच याच ठिकाणी महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित केलेल्या होत्या। येथे आल्यानंतर सुंदर असे आपल्याला वाहते पाणी पाहायला मिळते। नदीच्या आतमध्ये मोठमोठ्या कपारी सुद्धा आहेत। नदीला असलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेले सुंदर असे धबधबे आता आपण पाहत आहात। येथून दिसणारा नागपूर तुळजापूर हायवे, येथेच बाजूला असलेले शिव मंदिर, येथे मोबाईल पाण्यात पडल्यानंतर सुरू असलेली चर्चा, येथे निसर्ग पर्यटनासाठी आलेली गर्दी आता आपण बघत आहात। येथील पाण्यामध्ये आम्ही सुद्धा पाय डुबवून येथील निसर्गाचा आनंद लुटला। येथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढतच चालली होती। येथील पाण्याचा आनंद घेऊन आता आपण चाललो आहोत। इथून दिसणारे विविध धबधबे आता आपण बघत आहात। येथे समोर बनवण्यात आलेल्या गोमुखातून सुद्धा पाणी येत असते। येथे असलेल्या मोठमोठ्या दगडांमध्ये शिवलिंग बनवण्यात आलेले आहेत, ते आपण आता बघत आहात। येथे बघू शकता पर्यटकांची गर्दी वाढतच चालली होती। ही गर्दी आपल्याला फक्त पाऊस नसतानाच दिसते। पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रवेश वर्जित असतो। हे आहे पूर्वी काढलेले पावसाळ्यातील दृश्य।
येथून समोर गेल्यानंतर आपल्याला धबधबा पाहायला मिळतो। त्याचे हे पूर्वी काढलेले दृश्य। येथे असलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून आपण खाद्यपदार्थ विकत घेऊ शकता। इथून निघाल्यानंतर पुन्हा पुलावरून घेतलेले या ठिकाणचे सुंदर असे दृश्य आता आपण बघत आहात। यानंतर पाऊस पडून गेल्यानंतर 6 दिवसानंतर दिसणारे या नदीचे दृश्य आता आपण बघत आहात। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। नक्की आपण या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यावी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच।